अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघाच गुरुवार, खरं तर गुरुवारचा दिवस हा सगळ्याच स्वामी भक्तांसाठी अत्यंत आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस। बघा, गुरुवारी केलेल्या उपायांनी आपलं गुरुबळ मजबूत होतं। ज्यांचाही गुरुग्रह कमकुवत आहे किंवा ज्यांचंही गुरुबळ जे आहे हे कमकुवत आहे, तर त्यांनी गुरुवारच्या दिवशी उपाय आणि सेवा करा। कारण बऱ्याच वेळा एक कमेंट असते की ताई, गुरुबळ मजबूत करण्यासाठी मी कुठली सेवा करू? तर गुरुवारच्या दिवशी जास्तीत जास्त आपल्या गुरूंची सेवा करा, कारण आपले जे गुरु आहेत हे गुरु जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा आपलं गुरुबळ मजबूत होतं। आणि जेव्हा गुरुबळ मजबूत होतं तेव्हा आयुष्यामध्ये कितीही संकट आलं, कितीही विघ्न आले, कितीही मोठे प्रसंग आले, तरी आपले जे गुरु आहे हे गुरु आपल्याला सहज त्यातून बाहेर काढतात, आपल्या पाठीशी राहतात, आपले गुरु आपल्याला त्यातून तारून नेतात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघाच, गुरुवारच्या दिवशी रात्री झोपताना तुम्हाला उशीखाली ही एक वस्तू ठेवायची आहे। ही एक वस्तू जर गुरुवारी रात्री तुम्ही उशीखाली ठेवली तर तुमचं गुरुबळ मजबूत होईल। तुमचा जो गुरुग्रह आहे हा गुरुग्रह शांत होईल, पॉझिटिव्ह होईल। तुम्हाला प्रत्येक गोष्टीत तो सकारात्मकपणे तुमची म्हणजे साथ देईल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये कितीही अडथळे आले, कितीही अडचणी आल्या, कितीही विघ्न आले किंवा कितीही मोठे प्रसंग आले, तरीही तुमचा गुरु या एका उपायाने तुम्हाला त्या प्रत्येक प्रसंगातून सहज तारून नेईल। इच्छापूर्तीसाठी, आपल्या आयुष्यामध्ये पैशांचा ओघ वाढण्यासाठी, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात नेहमीच पैसा जो आहे तो खेळता ठेवण्यासाठी हा गुरुवारचा खास उपाय आहे। ज्यांच्या घरातून दरिद्रता हटतच नाहीये, काही केल्या गरिबी कमी होत नाहीये, तर त्या प्रत्येकासाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे, जो आपल्याला गुरुवारच्या दिवशी रात्री झोपताना करायचा आहे। अत्यंत साधा सोपा उपाय आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, हा उपाय तुम्ही रात्री 7 पासून 12च्या आत कधीही करू शकता। 12च्या आत, कारण गुरुवार संपण्याच्या आत, 12 नंतर शुक्रवार सुरू होतो आणि 12च्या आत आपला गुरुवार असतो, म्हणून 12 पर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता। नाहीतर तुम्ही सांगाल ताई, मी रात्री 2ला झोपतो, 4ला झोपतो किंवा 1 वाजता झोपतो, तेव्हा हा उपाय करू का? तर नाही चालणार। आपल्याला बरोबर 12च्या आत हा उपाय करायचा आहे। याच्यासाठी तुम्हाला देवघराच्या समोर बसायचे। एक आसन टाकून बसा, देवघराच्या समोर एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा। ऑलरेडी देवघराच्या समोर दिवा पेटताच असेल तर तोच दिवा ठेवा, दुसरा दिवा लावण्याची गरज नाही। लाल रंगाचे कापड घ्यायचं आहे, देवघरामध्ये हे कापड ठेवायचं आहे। त्या कापडाच्या वरती एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे। तुरटी छोटी मोठी जशी असेल तशी, फक्त तुरटीचा एक खडा तुम्हाला त्या लाल रंगाच्या फडक्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला चिमटीने हळद अर्पण करायची आहे। हळद अर्पण करत असताना मनात एक इच्छा धरायची आहे। ती इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि त्याबरोबर माता लक्ष्मीचं ओम ह्रीम श्रीम, ओम ह्रीम श्रीम, ओम ह्रीम श्रीम या मंत्राचा 108 वेळा तरी जप करेपर्यंत चिमूटभर हळद त्या तुरटीवरती अर्पण करत राहायची आहे। इतकं करून झालं की त्याच्यानंतर ही तुरटी आणि ती हळद त्या लाल रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायची आणि ही छोटीशी पोटली तयार करायची। ठीक आहे, तुरटीची आणि त्या हळदीची। आता ही पोटली तयार झाल्यानंतर ती माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल त्याच्या चरणांना ती स्पर्श करायची। फक्त चरणांना स्पर्श करायची। पुन्हा एकदा माता लक्ष्मीला तुमची इच्छा सांगायची। घरातील गरिबी नष्ट होण्यासाठी, कर्ज कमी होण्यासाठी, दरिद्रता नष्ट होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर ही पोटली जी आहे ही झोपताना उशीखाली ठेवायची। जी आपली उशी, जी आपली पिलो आहे त्याच्या कवरमध्ये किंवा उशीच्या खाली ती दाबून द्यायची आणि रात्रभर त्याच उशीखाली किंवा त्याच पोटलीखाली छान झोपी जायचं। सकाळी उठल्यानंतर, जेव्हा सकाळी उठल्यानंतर ती पोटली खोलायची।
त्यातील 1 चिमूटभर हळद ही आपल्या अंघोळीच्या पाण्यात घालायची आणि त्या पाण्याने स्नान करायचं. राहिलेली हळद आणि ती तुरटी तशीच बांधून ठेवायची. फक्त थोडीशी हळद अंघोळीच्या पाण्यात घालून त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं. स्वच्छ सुंदर स्नान झालं की त्याच्यानंतर ती जी पोटली आहे ती उशी घालून काढून घ्यायची. ठीक आहे. आता ही पोटली काढायची, पुन्हा ती खोलायची. देवघरात जो दिवा तुम्ही लावणार आहात त्या दिव्यातील तेलामध्ये किंवा तुपामध्ये यातीलच चिमूटभर हळद पुन्हा एकदा अर्पण करायची. पुन्हा ती पोटली बांधायची आणि देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या उजव्या साईडला ठेवून द्यायची. ठीक आहे. पुन्हा रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा तीच पोटली उचलायची, उशी खाली ठेवायची. सकाळी उठल्यानंतर पुन्हा थोडी हळद अंघोळीच्या पाण्यात आणि थोडी हळद आपल्या देवघरातील दिव्यात घालायची. ही क्रिया या गुरुवारपासून पुढच्या गुरुवारपर्यंत करायची. आज हा गुरुवार आहे. आजपासून कंटिन्यू गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार कंटिन्यू 8 दिवस हे करायचं. 8वा दिवस जो शेवटचा दिवस असेल म्हणजे गुरुवार असेल तर त्या गुरुवारी ही हळद सगळी संपली पाहिजे. हळद सगळी समाप्त करायची आणि जी शेवटची तुरटी फक्त शिल्लक राहील ना ही आपल्या तिजोरीत ठेवायची. पुढच्या गुरुवारी जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर हळद अंघोळीच्या पाण्यात जेवढी राहील तेवढी घालायची, देवघरातील दिव्यात घालायची आणि जी तुरटी शिल्लक जी तुरटीचा खडा जो राहील तो फक्त तिजोरीत ठेवायचा. या 8 दिवसांमध्ये अपार अनुभव येईल, अपार लाभ होईल. तुमच्या घराकडे लक्ष्मी खेचली जाईल. गुरुग्रह जो आहे तो मजबूत होईल आणि जेव्हा गुरुग्रह मजबूत होईल तेव्हा धनाचा ओघ जो आहे तो वाढता राहील. धनाचा ओघ, धनाचा योग तुमच्या जीवनात जुळून येईल. बघा, हळद ही गुरुग्रहाशी निगडीत आहे तर तुरटी ही माता लक्ष्मीला प्रसन्न आहे. जेव्हा तुम्ही गुरुवारच्या दिवशी तुरटीवरती हळद अर्पण करून लक्ष्मीचं स्मरण करून लक्ष्मीच्या चरणांना स्पर्श करून ही तुरटी जेव्हा तुम्ही तुमच्या उशीखाली ठेवाल तुमचा गुरुग्रह तिथेच पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला गुरुग्रह जो आहे हा मदत करेल. तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि दरिद्रता दूर करण्यासाठी हाच गुरुग्रह तुम्हाला मदत करेल. जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यात ही 1 चिमूटभर हळद घालाल. बघा, जेव्हाही आपलं गुरुबळ खूप कमकुवत असतं आणि आपण जेव्हा हळद घालून हळद मिश्रित त्या पाण्याने स्नान करतो ना तेव्हा आपला गुरुग्रह जो आहे ना तो मजबूत पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होते. जेव्हा सलग 8 दिवस या हळदीच्या पाण्याने स्नान कराल तेव्हा आपोआपच तुमचा गुरुग्रह मजबूत होईल, गुरुबळ जे आहे ते स्ट्रॉंग होईल. यातील 1 चिमूटभर हळद जेव्हा तुम्ही देवघरातील दिव्यात घालाल, बघा आपला जो देवघरातील दिवा आहे या दिव्यात जेव्हा तुम्ही हळद घालता तेव्हा लक्ष्मी धावत येते, लक्ष्मी खेचली जाते. कारण हळद ही लक्ष्मीलाही अत्यंत प्रिय मानली जाते. जेव्हा तुम्ही दिव्यामध्ये हळद अर्पण करत असता तेव्हा तिथे धनाचा ओघ जो आहे तो तुमच्या जीवनात जुळायला सुरुवात होते. तुमच्या घराकडे लक्ष्मी जी आहे ती धावता पाय घेते. जेव्हा तुम्ही 8 दिवस सलग या दिव्यामध्ये अभिमंत्रित केलेली हळद घालाल तेव्हा लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न राहील, लक्ष्मी आकर्षित होईल, लक्ष्मी खेचली जाईल आणि धनाची जी आवक आहे ती वाढत जाईल. आणि जेव्हा तुम्ही रोज रात्री झोपताना ही पोटली तुरटी आणि ही हळद जेव्हा तुमच्या रात्री उशीखाली ठेवा तुमचा भाग्योदय होईल. रात्रीत ज्याला म्हणतो नशीब बदलून जाईल, हे नशीब बदलायला लागेल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, नक्की करा.